मुळामध्ये न्यायमूर्ती सारख्या माणसाने, ज्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी सर्वसामान्य युवकांना अशा पद्धतीने डिचवणं हे चुकीचं आहे. विद्यार्थी दशेतला मुलगा हाच खऱ्या अर्थानं क्रांती घडतो असतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये कुणाचा पुढाकार होता? या युवकांचा होता. चलेगाव चळवळ जेव्हा महात्मा गांधींनी जेव्हा घोषणा केली, सगळ्यात पुढे कोण होता? हा युवक होता. आणि जेव्हा युवकांचा तुमच्या आंदोलनासाठी, तुमच्या राजकीय भवितव्यासाठी, तुमच्या असलेल्या पक्षासाठी तुम्ही वापर करता आणि त्या जेव्हा काम संपलं तर त्या युवकांचा तुमचा अर्थार्थी काही संबंध नाही अशा पद्धतीने जेव्हा बोलल्या जातं आणि त्याच्यातल्या त्यात न्यायमूर्ती सारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसांनी त्यांना कॉक्रोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे. तो त्या युवकांचा अपमानही मी मानतो. म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला. तुम्ही त्यांच्या अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं ही कॉक्रोच पार्टी वगैरे ज्यांच्याकडून काढली त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले आहेत की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहेत. आम्हाला तुम्ही भारताचं आधारस्तंभ म्हणता, येणारी भावी पिढी म्हणता, अशा वेळेला तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणून हिनवता, ही गोष्ट प्रत्येक युवकांना लागलेली आहे आणि त्याचा हा परिणाम आपल्याला दिसून येतो. सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीत धनंजय मुंडे यांना महत्त्वाचं स्थान मिळणार आहे अशी माहिती. राष्ट्रवादीच्या या कार्यकारिणीमध्ये कुणाला स्थान मिळणार आहे, कुणाला डिच्चू देणार आहे, कुणाची क्लरिकल मिस्टेक झाली, या सगळ्या वादातीत गोष्टी आहेत. या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणतंही स्पष्टीकरण खऱ्या अर्थानं अधिकृतपणे पुढे आलेलं नाही. म्हणून या पक्षाचं आता नेमकं काय धोरण आहे किंवा काय त्यांच्या कंडिशन्स आहेत या काही दिवसातच आपल्या समोर येईल. त्या पक्षाचं धोरण तुम्हाला नसेल माहिती, पण पक्षातले लोक तुमच्याकडे जे येतात ते तरी माहिती असेल. त्या काय तुमच्या संपर्कात किती आहेत? आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे. काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत. पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही. म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात ते सांगितलं की काही दिवसात कळेल. आणि एवढं मात्र निश्चित आहे की त्याचं अलबेग नाही असं एकत्र चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चॉकलेटचं पाकिट मेलोडी यांना दिलं. त्याच्यानंतर आता कुठेतरी राहुल गांधी म्हणतात की हा भारतीयांचा अपमान आहे असे रील बनवणार. त्याच्यानंतर त्याला तुम्ही एवढं सिरियसली घेऊ नका. काही वेळेला एखाद्याला जोक करणं किंवा हसवणं किंवा सहजगत्या बोलणं या प्रकारातून झालं. त्या मेलोडीचा एवढा काही प्रचार झाला, ती मेलोडी राहिली वेगवेगळं, या चॉकलेटचा प्रचार झाला जास्त. आता प्रत्येक जण हातात तो मेलोडी घेऊन खात बसेल. म्हणून अशा गोष्टीला जास्त सिरियस घेऊ नये.